नमस्कार, मी विद्या संत म्हणजेच प्रेमास रंग यावे सन मराठीवरील मालिकेतली उर्वशी. नमस्कार, मी रुपाली मांगले म्हणजेच सन मराठीच्या प्रेमास रंग यावे या मालिकेतील निर्मला आत्या. नक्कीच खूप सुंदर ट्रॅक सुरू आहे आणि आम्हाला तुमची मजा मस्तीसुद्धा दिसते आणि पडद्यावरती वेगळीच केमिस्ट्री दिसते. काय सांगाल त्याबद्दल आणि कसं चाललं आहे शूट, काय सांगाल? आता 2 वर्ष झाली आम्ही सिरियल करतोय आणि दिवसातले 14 तास ऑलमोस्ट आम्ही एकत्र असतो. हो. त्याच्यामुळे ही आम्हाला सेकंड फॅमिलीसारखं वाटतं आणि 14 तास एकत्र बसून जेवण नाश्ता हो, आणि जे इक्वेशन आमचे असे स्क्रीनवर आहेत की त्याचं आम्ही exactly. एकमेकींना बघत नाही किंवा मी ओरडत असते, ही काहीतरी असे गोंधळ घालत असते, तर तसं सगळं करेक्ट उलटं असतं आमचं की मेकअप रूममध्ये आम्ही खूप मस्त एकत्र छान जेवतो, छान गप्पा गोष्टी करतो, खूप हसतो, इतका हसतो की आम्हाला बाहेरून ओरडायला ऐकायला. इतकं आमच्यामुळे कधी कधी तिकडे टेकमध्ये प्रॉब्लेम होतो की अरे जरा कमी हसा, किती जोरात हसताय तुम्ही. आम्ही आमचं म्हणजे कॅरेक्टर सोडलं, म्हणजे उर्वशी आणि निर्मला या सोडल्या तर मेकअप रूममधल्या या दोघी जणी खूप वेगळ्या आहेत, ज्यांचं खूप छान जमतं एकमेकींशी, म्हणजे सगळ्यांची चांगलं जमतं. आणि सगळेच म्हणजे आम्ही इतर सगळेच कलाकार सगळ्यांची अशी एक छान गट्टी आहे. म्हणजे काय होतं, म्हणजे जर तुमची टीम जसं असेल एकत्र तसं तुमचं काम पण रिफ्लेक्ट होतं. म्हणजे ते खूप आपलं त्याचे लागेबांधे असतात की आपण जर आतमध्ये खुश असू, म्हणजे बॅक ऑफ द कॅमेरा, तर आपल्या कॅमेरावर आपलं काम खूप छान खुलून येतं. म्हणजे आम्ही प्रत्येकाला एकमेकांच्या कामामध्ये पण काही बारीक गोष्टी सुचवतो आणि समोरचा इथे एक्सेप्ट करून ते कॅरेक्टर अजून खुलायला मदत होते त्याच्यामुळे. करेक्ट. बरं, मेनकाच्या कारस्थानामध्ये उर्वशी सामील आहे ते दिसतंय आणि तुम्ही म्हणजे तुमच्या वेगळ्याच झोनमध्ये आहात. सो कसं चाललंय ते आणि काय पुढे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे किंवा असं काही वेगळं कारस्थान घडणार आहे का? नक्कीच, कारण मेनका आल्यामुळे घरातलं भरपूर काही काही गोष्टीमध्ये इतके चेंजेस झालेत. सुरुवातीला मेनका आणि उर्वशीमध्ये जमत नव्हतं, पण जेव्हा मेनकाला कळालं की उर्वशीशिवाय तिला पर्याय नाही, तिने हातमिळवणी केली. आणि आमच्यासाठी टर्निंग पॉईंट हा होता की निर्मला आजी स्वतःच्या मुलीसाठी लढली नाही, ती मेनकासाठी एवढी लढती आहे, जी तिला मानलेल्या मुलगी सारखं म्हणजे मानते आणि तिच्यासाठी एवढं करते, जे की आत्तापर्यंत 2 वर्षामध्ये कधीच झालं नव्हतं की वसुंधरा आणि निर्मला या दोघी जणींचा बॉन्ड इतका स्ट्रॉंग होता जो या मेनकामुळे वीक झाला आहे. आणि हे आमच्यासाठी म्हणजे मेनकासाठी, उर्वशीसाठी आमच्यासाठी खूप छान आहे, कारण आम्हाला प्रॉपर्टी हवी आहे. तिला तिचा बदला घ्यायचा आहे, मला माझी प्रॉपर्टी पाहिजे. नाही, आणि निर्मलाचं म्हणाल तर निर्मला इतकी साधी भोळी आहे की तिला सत्याची बाजू आवडते. निर्मलाचं म्हणाल तर ती इतकी साधी भोळी आहे की तिला सत्याची बाजू आवडते आणि कुठेतरी तिला तिच्या मुलीचा जो विरह आहे की ती आता जेलमध्ये आहे, तर तिला या मेनकामध्ये मुलगी दिसायला लागली आहे. म्हणजे तिला माहिती नाही आहे की मेनकाच्या मनात काय आहे, पण ती आपलं प्रेम म्हणजे म्हणतो ना की आपण झोकून नेऊन प्रेम करणं, तो प्रकार तिचं चालू आहे. पण आता ते डोळ्यावरची जेव्हा पट्टी निघेल तेव्हा निर्मलाची काय रिॲक्शन असेल हे तुम्हाला बघायला मजा येईल. ती मुळात ना आमच्या पूर्ण कुटुंबात असं झालं की आता निर्मला एवढं बोलतीये, इतकं भांडतीये मेनकाची बाजू घेऊन. जेव्हा मेनकाचा पर्दाफाश होईल आणि मग कळेल की बाबा मेनका नेमकी अशी आहे आणि निर्मलाने चुकीची बाजू घेतली आहे, तेव्हा काय सीन येणार आहे त्याची उत्सुकता आम्हा कलाकारांमध्ये पण आहे की कायच आता बघूया पुढे काय. हो, मला वाटतं सन मराठीच्या प्रत्येक शोमध्ये काही ना काहीतरी वेगळेपण आहे. प्रत्येक नवीन शोमध्ये आता सन मराठीच्या एक वेगळा ट्रॅक येतो, जो काहीतरी असं वेगळं घेऊन जातो, वेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवतो आणि तुम्हाला ठाम ब्लास्ट असं काहीतरी करतो. तर मला वाटतं मेनकाच्या बाबतीत असंच होणार आहे साधारणपणे, जेव्हा तिचं खरं रूप सगळ्यांसमोर येईल. उर्वशीला मात्र पहिल्यांदाच डाऊट आला होता की मेनका काहीतरी गडबड आहे बस, पण त्याच्यावर उर्वशीचं नाव कानफाटे आहे, सो तिच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. त्याचा फायदा मेनकाने घेतलाय. नाही, खरं यावेळेला उर्वशी करेक्ट होती, actually. पण यावेळेला आम्ही उर्वशीकडे दुर्लक्ष करून आम्ही जातोय खड्ड्यात. मग जा खड्ड्यात जा, उर्वशीवर विश्वास ठेवत नाहीत ना, जा खड्ड्यात. पण हा मेनकाचा आमच्या घरामध्ये असलेला वावर आणि हे सगळ्यामध्ये आता काहीतरी मोठा ट्विस्ट येणार आहे, हे 100%. म्हणजे प्रेमास रंग यावे या मालिकेत तुम्हाला आता असे छान बदल आणि काही काही असे आपण म्हणतो ना धक्के असे बघायला मिळतील. 100%. कारण आता एका स्टेजला असं हळूहळू सुरू होतं आणि ते आता टिपेला पोचणार आहे, एवढं नक्की. त्यासाठी तुम्हाला सन मराठीवरील प्रेमास रंग यावे हे कंटिन्यूस बघायचं आहे. प्लीज वॉच. नक्कीच प्रेक्षक पाहतच आहेत, पण निर्मला म्हणून तुमचा स्वभाव शांत दाखवलेला आहे. सो तुम्हाला जर रिअल लाईफमध्ये विचारला की उर्वशी आणि मेनकाला जर शिक्षा द्यायची असेल तर काय द्याल, तर काय असेल ती? मुळात मेनका म्हणजे खऱ्या आयुष्यात जर मेनका असेल ना, तर मी पहिले शहानिशा करेन की खरंच एवढं आपण कुटुंबाच्या इतक्या पटकन अगेन्स्ट जात नाही.
तर मी आधी शहानिशा करेन की खरंच ती मुलगी तेवढी योग्य आहे का, आणि असेल तर मी तिची बाजू नक्कीच घेईन. उर्वशी आता ती घरातलीच आहे, त्याच्यामुळे तिला आम्ही काहीच नाही करू शकत. तिला फक्त मी टोमणे मारेन, छळेन थोडीशी. हो, ती मला मारतेच सारखे टोमणे. पण ते आमचं म्हणजे ऑनस्क्रीन पण चालू असतं. पण अदरवाईज असं इतकं आंधळेपणाने नाही विश्वास ठेवणार. म्हणजे रुपाली मांगले, हा निर्मलाने ठेवलाय. ती साधी आहे बिचारी. हो ना, बिचारी. मला असं वाटतं की मला काय शिक्षा देणार आहेस मला तिला नाही शिक्षा देणार. तिला मी फार फार तर कामं लावेन खूप. जे की ती करत नाही किचनमध्ये, मीच खूप करत असते ॲज अ कॅरेक्टर. तर मी तिला आणि अशी कामं लावेन की मिरच्या वाळवायच्या आहेत, जी अशी खूप क्लिष्ट कामं आहेत ना. पापड वाळत घालायचे, किंवा उन्हात बसायचे, असं काहीतरी. अशा उन्हातल्या तिकटाच्या अशा काहीतरी संबंधित शिक्षा देईन की ज्याच्याने ती इरिटेट पण होईल थोडीशी. मसाला कुटायला देईन. बरं, अजून काय अजून बस. म्हणजे आमच्या शिक्षा पण खूप अशा खूप सौम्य अशा आहेत. गोड आहेत. म्हणजे त्या पुढे कुटुंबासाठी उपयोगी अशा शिक्षा. हा. हिने मिरच्या कुटल्या तर त्याचं तिखट आम्ही वापरू. म्हणजे तिच्या स्वभावातला तिखटपणा हा आपल्या पण स्वयंपाकात उर्वशी ओरिजिनल म्हणजे विद्यासंत तशी नाहीये. हा नाहीये ना. ओके, आता विषय निघालाच होता किचनमधला. सो विद्या सेटवरती किती पंचपक्वान बनवून आणत असते किंवा काही वेगळं असं आणत असते का? की मला सगळ्यांना आवडत असतं? ॲक्च्युली मी व्हेज आहे, म्हणजे होते. मी इथे आल्यानंतर, मुंबईत आल्यानंतर मी नॉनव्हेज खायला शिकले. तर मी कधी कधी ना ट्राय करत असते की मी फिश करून आणेन किंवा चिकन करून आणेन किंवा मग अळणी मटण करून आणेन. मी असं ट्राय करते. आवडते की नाही माहीत नाही आता. नाही, विद्या खूप छान स्वयंपाक करते. आणि अगदी म्हणजे आपण म्हणतो व्हेज नॉनव्हेज काही तिने हातात घेतलं तर तिचं म्हणजे आपण म्हणतो ना, गृहिणीची फोडणीच सांगते की काय चव असेल जेवणाला. तर तिचं जेवण अतिशय उत्तम आहे. जे करते ते छान करते. कारण मुळात तिचं इथे घराचं सेटअप नाही आहे, ती पुण्याची आहे. त्याच्यामुळे जे काही मुंबईत आपलं तिला शक्य आहे ते सकाळच्या वेळात ती करून आणते आणि आम्ही खातो आणि आम्हाला मज्जा येते. आणि आमचा ना एक डब्बा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये आम्ही सांगत असतो की आज मी हे आणणार आहे तर तुम्ही हे आणा, किंवा तू हे आणणार असेल तर मी हे आणत नाही. त्याच्यामुळे आमच्यामधलं ते कॉर्डिनेशन पण म्हणजे छान डब्याचे असतं. जसे चार असे लेयर्स असतात, तर तसे प्रत्येक 4 जण मी वाटून घेतो की आज कोणी काय आणायचंय. की एक अखंड डबा पूर्ण होतो. म्हणजे प्रत्येकावर थोडंच काम पडतं, कारण 8:30च्या कॉल टाइमला सकाळी हा एवढं म्हणजे करून येणं. कुटुंबासारखा. म्हणजे घरूनही आम्ही ते सांभाळून घेतो की बाबा ही आणणार आहे तर आपण हे आणूया, म्हणजे हे पूरक होईल. ओके, बरं, तुमचा हा जुना ग्रुप आहे. सो याच्यामध्ये आता मेनका सुद्धा ऍड झालेली आहे. सो ती किती इन्व्हॉल्व असते या सगळ्यांमध्ये? हो, छान. म्हणजे हळूहळू ती रुळतीये. तिला पण अजून जरा थोडं हळूहळू कळतंय घर, येते हळू. आता थोडं चहापासून सुरू झालंय, मध्ये जेवणात असं आपण म्हणतो ना, हळूहळू पोटातून मार्ग काढून चालू आहे तिचं पण. बरं, मालिकेचं ट्रॅक जसं चालू आहे तसं त्याप्रमाणे आता सुंदर आणि मेनकाचं लग्न होणार आहे का? किंवा तुम्ही तर सपोर्ट करताय, इवन उर्वशी पण सपोर्ट करते. सो काय घडणार आहे, काय सांगाल की थोडक्यात? त्यासाठी तुम्हाला सिरियल बघायला लागेल. आणि आम्हालाही मराठीवरची सर्वात जुनी सिरियल आहे आमची प्रेमास रंग यावे, ती तुम्हाला बघावीच लागेल. या लग्न होणार की नाही हे आम्ही सांगणार नाही. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय हवंय, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळू देत ना. हा, ऍक्च्युली है ना, हो. की तुम्हाला लग्न झालेलं बघायचंय की त्यांचा डिवोर्स झालेला बघायचा आहे की त्यांचं लग्न म्हणजे मोडू नये असं बघायचं. ऍक्च्युली आमच्यासाठी खूप चांगलं असेल ते. पण हे घडतं याच्यानंतर अक्षराचं काय? अक्षराचं काय, अक्षरा नायिका आहे. तिचं सन मराठी बघून घेईल, चांगलंच काय ते होणार. नाही, आणि बेसिकली आमच्या प्रेमास रंग यावे मधली नायिका हा आमच्या सिरियलचा हिरो आहे. हा, ऍक्च्युली ती प्रत्येक ठिकाणी म्हणजे आत्तापर्यंत जेवढ्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये ती इतकी खंबीरपणे उभी राहिलेली दाखवली आहे. जी मुलगी IPS होऊ शकते, जी खूप उत्तम टीचर आहे, जी नवऱ्याला म्हणजे जो नवरा शिकलेला नाही आहे त्यालासुद्धा एवढ्या छान पद्धतीने सांभाळून घेऊ शकते. तर आय थिंक शी इज द स्ट्रॉंगेस्ट. घर बांधून ठेवलंय त्या मुलीने. ते कॅरेक्टर इतकं स्ट्रॉंग आहे ना की तिचं काय हा प्रश्न पडणारच नाही. इतकं छान तिचा ग्राफ आहे, त्या कॅरेक्टरचा ग्राफ, की आपसुकच ते कॅरेक्टर त्या गोष्टीतूनही बाहेर येईल आणि फाईट करून पुढे येईल असं आम्हाला वाटतं. पण ते थोडंसं आपण म्हणतो ना, रंजक पद्धतीनेच शेवटी सन मराठी आणि आमची मालिकेचे जे काही क्रिएटिव्ह हेड आणि लेखक डिरेक्टर हे प्रेझेंट करताना तसंच करणार. पण सत्याचा विजय होतो तसंच होईल म्हणजे असं आम्हाला वाटतं. सन मराठीवरील प्रत्येक सिरियलमध्ये म्हणजे दुसरी अजून कुठल्या बघितल्या तर त्याच्यामध्ये त्यांची नायिकाच त्यांचा नायक असतो. नायिकाच तुम्हाला रिप्रेझेंट करत असते. आणि मला असं पर्सनली वाटतं की आयुष्यामध्ये प्रत्येक स्त्रीच घराला रिप्रेझेंट करत असते. ती मेन असली, व्यवस्थित असली, स्ट्रॉंग असली तर घर पण चांगलं राहतं.
त्याच्यामुळे मला असं वाटतं की अक्षरा म्हणजे आमची नायिका प्रेमासरंगाईची नायिका जी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. तिच्या आयुष्यात कितीही वादळं आली तरी ती त्यातनं बाहेर पडणार आणि सगळ्यांना बाहेर काढणार. नक्कीच. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. खूप छान वाटलं. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? सांगा प्रेक्षकांना तसा मी हेच सांगू की आमची मालिका जसं आत्तापर्यंत तुम्ही प्रेम दिले मालिकेला, इतकी 2 वर्ष आम्ही टप्पा तुमच्यामुळे गाठू शकलो. त्याच्यामुळे तुमचे आभार. आणि असंच कायम प्रेम करत राहा, आमची मालिका बघत राहा. आणि आम्हाला तुम्ही बघितल्यामुळे आम्हालाही हुरूप येतो काम करण्याचा आणि छान वाटतं. तुमचे जे काही इन्स्टावर त्यांच्या प्रतिक्रिया असतात आणि खूप मनापासून लिहितात लोक, हे काय चाललंय, किंवा हक्काने ओरडतात, हक्काने चिडतात, हक्काने प्रेमही करतात. तसंच हक्क कायम असू देत आणि तुमचं आशीर्वाद, तुमचं प्रेम कायम राहू देत. सन मराठीवरील प्रेमासरंग यावी मालिका तुम्हाला बघायची आहे, बघत राहा. मेनका उर्वशी आता नक्की पुढे काय करणार आहेत हे तुम्हाला बघायचंय. अक्षराचं पुढे काय होणार आहे हे तुम्हाला बघायचंय. So keep सुंदरवर watching. काय काय अजून सुंदरवर काय काय आघात होणार आहे, बिचारा सुंदर कसा फाईट करणार आहे. कारण अक्षरा स्ट्रॉंगच आहे, पण आमचा बिचारा सुंदर गरीब आहे, तो बिचारा फसला गेलाय. तर तो कसा या सगळ्यातून सर्व्हाइव्ह होणार आहे हे सगळं बघत राहा. निर्मला आत्या अजून काय काय निर्मला आत्या अजून किती भोळेपणा, म्हणजे भोळेपणाचं किती टोक गाठणार आहे ते बघत राहा. आणि वसुंधरा कशा पद्धतीने खंबीरपणे सुनेच्या बाजूने उभं राहणार आहे हे पण बघत राहा. बिचारा सुंदर, आपण सुंदरबद्दल काहीच बोललो नाही हो, गं. हो. या सगळ्यामध्ये खरं तर सुंदर इतका पोळला गेलाय की त्याला बिचारायला कळतच नाही नक्की काय चाललंय माझ्या आयुष्यात. सो आय विश की अक्षरा सुंदरला पण यातनं बाहेर काढेल व्यवस्थित, है ना. सो पाहत कीप राहा. वॉचिंग सन Time. मराठी. प्रेमासरंग यावे सोमवार ते रविवार 9:30 वाजता. थँक्यू.